वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या लॉजिकच्या पुढच्या पार्टमध्ये. तर मागचे 2 पार्ट आपले झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलंय व्हॉट इज स्टेटमेंट इन द लॉजिक. वेटेज सुद्धा तुम्हाला लॉजिकचं सांगितलेलं आहे. स्टेटमेंट काय असतं, कोणते सेंटेन्स स्टेटमेंट असतात, कोणते नसतात, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण ना एक्सरसाइज स्टार्ट केल्या होत्या. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक पहिला 1.1 चा फर्स्ट क्वेश्चन झाला होता की कोणते कोणते स्टेटमेंट लॉजिक आहे ते, कोणते कोणते सेंटेन्सेस हा स्टेटमेंट आहे हे झालं होतं. आता पुढचा पार्ट आपण आज घेतोय. लॉजिक आपण सगळं व्यवस्थित करणार आहे. बघा 6 to 8 मार्क्सचं चॅप्टर आहे. सीईटीला पण याचे एमसीक्यूज येतात, त्याच्यामुळे लॉजिक चॅप्टर खूप नीट झालं पाहिजे आपलं. चला पुढचा आता क्वेश्चन बघू. त्याच्या पुढे कंटिन्युएशन मध्ये हा व्हिडिओ आहे. पुढचा त्याच्या आधीचं सम आपलं झालं होतं, तोच एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 1 चा 14th बघा. सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0 स्टेटमेंट आहे का? आता तुम्हाला जर माहिती नसेल क्यूब रूट ऑफ युनिटी काय आहे, हा, तर ओमेगा इज द क्यूब रूट ऑफ युनिटी. ऍक्च्युली क्यूब रूट ऑफ युनिटी 3 असतात, ओमेगा, ओमेगा स्क्वेअर अँड 1. दीज आर द 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स नंबर मधला हा टॉपिक आहे. जर हे तुम्हाला माहिती नसेल तर याच्यावरचा आपला एक शॉर्ट व्हिडिओ येईल. सो क्यूब रूट ऑफ युनिटी इज ओमेगा, ओमेगा स्क्वेअर आणि 1. तर बघा हे 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी, तर यांची ऍडिशन, तर एक इक्वेशन आपल्याकडे नेहमी आहे, लक्षातच असू द्या ते इक्वेशन, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज 0. 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहे, मग त्यांची ऍडिशन 0. आता ह्या इक्वेशनवर ना खूप सारे क्वेश्चन्स असतात. म्हणजे तुम्ही जर बघाल तर मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये पण याच्यावर सॉल्विंग मध्ये कुठे कुठे येणार आहे. तर 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहे, ओमेगा स्क्वेअर, ओमेगा आणि 1, त्यांची ऍडिशन 0. मग हे स्टेटमेंट येईल का? येस, स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी ट्रू आहे ना, आत्ताच आपण बघितलं. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. येस, इट इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता पुढचं बघा, इट रेन्स हेवीली. पहिली गोष्ट तर हे इनकम्प्लीट स्टेटमेंट आहे, कुठे माहित नाही. ठीक आहे, अशा सेंटेन्सला आपण काय म्हणत असतो? रिकॉल करा, मागचं बघा, आठवा. याला आपण काय म्हणतो? ओपन सेंटेन्स, इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. जेवढे काही ओपन सेंटेन्स असतात ना, ज्याच्यात असं कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली नसते, काही ना काही कमी असतं. इट रेन्स हेवीली आपल्याला माहिती नाही, पाऊस कुठे पडतो, इथे पडतो, तिथे पडतो, कधी पडतो हे पण नाही, कधी पडला हे माहित नाही. सो नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. लक्षात आलेलं आहे? हे इथपर्यंत समजलंय? चला पुढचा क्वेश्चन नंबर 1 तर आपला संपला. आता जो आपण मागच्या व्हिडिओ पासून स्टार्ट केला होता, एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 1 संपला. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट द कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. बघा कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण त्या एका व्हिडिओत घेतलंय, पण परत एकदा सांगते. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? 2 सेंटेन्स, 2 स्टेटमेंट, 2 किंवा 3, 2 or more than 2 स्टेटमेंट्स, आणि त्यांच्यामध्ये कनेक्टिव्ह वापरलेले. कनेक्टिव्ह कोणते कोणते माहिती तुम्हाला? कोणते? अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. हा, हे जेव्हा कनेक्टिव्ह वापरून 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट आपण एकत्र करतो तेव्हा त्याला काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. आता हे सिम्बॉलिकली फक्त तुम्हाला लिहायचं आहे. बघा 2 मार्कांचा क्वेश्चन हा येतो सेक्शन बी मध्ये. हा, म्हणजे सेक्शन बी तुमचा 2 मार्क्सचे क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन असतो. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. मग तुम्ही डायरेक्ट असं लिहिणार का? हे पी आहे आपलं. बघा 2 स्टेटमेंट कनेक्ट केलेले.
हा P आहे आणि हा Q आहे. डायरेक्ट जर तुम्ही P अँड Q असं लिहिलं तर अर्धाच मार्क मिळेल. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, P आणि Q पहिले सेपरेट सेपरेट लिहून घ्यावं लागेल. P काय लिहावं लागेल, नागपूर इज इन महाराष्ट्र. खूप सोपं आहे रे हे, सगळं एकदम व्यवस्थित केलं ना तर याच्या अगदी हातातले मार्क आहे. Q काय आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. आता तुम्हाला याचं ट्रू फॉल्स काहीही लिहायचं नाहीये, फक्त हे स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय. मग तुम्ही खाली काय लिहिणार, देअरफॉर symbolic form is P and Q. मध्ये अँड आहे ना, अँडचं तुम्हाला माहिती नोटेशन कसं आहे, उलटा व्ही म्हणजे काय येईल, P अँड Q. समजलंय सगळ्यांना. आता दुसरं बघा, त्याच क्वेश्चनचं एक्सरसाइज 1.1च चालू आहे आपले, त्याचा क्वेश्चन नंबर 2. P आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. सो P स्टेटमेंट येईल आपलं, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. Q काय येईल, और आयसोसिलस. आता इथे ना थोडं बऱ्याच ठिकाणी आपल्याला इंग्लिशचे पण काही काही रूल्स यूज करावे लागतील. सेपरेट सेंटेन्स लिहिताना आपल्याला ते पूर्ण लिहावं लागतं, नुसतं आयसोसिलस असं नाही लिहून चालत ना इंग्लिशच्या प्रमाणे. आपण बघा इंग्लिश सब्जेक्ट प्रमाणे, ट्रायंगल इज आयसोसिलस. आता दोन्ही स्टेटमेंट कनेक्ट केलेले, सो सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, आणि कोणतं कनेक्टिव्ह वापरलेलं आहे तर और, दॅट इज P और Q. समजलंय सगळ्यांना. चलो नेक्स्ट घ्या आता, अँगल इज. त्याच याचा तुम्ही टेक्स्टबुक काढून ठेवा समोर आणि बघा, फक्त व्हिडिओ नीट ऐकत चला. बघा तुमचे सगळे मार्क्स तुमचे फिक्स होत जाणार आहे. रोज थोडं 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 जरी केलं ना तुम्ही, तरी तुमचा खूप छान अभ्यास होणार आहे. आता पुढचं बघा, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता तुम्ही PQ काय लिहिणार बघा, P द अँगल इज राईट अँगल. Q काय येईल, इफ अँड ओनली इफ द अँगल इज राईट अँगल. इफ अँड ओनली इफ हे तर त्याचं कनेक्टिव्ह येईल, दोघांना जोडणार ना. इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. पण मग लिहिणार कसं बघा, परत इंग्लिशचं 8, 9चं किंवा लहानपणापासून आपल्याला जे इंग्लिश शिकवतात ना, थोडंसं त्याचा याला टच आहे. म्हणजे तुम्हाला असं काही ठिकाणी असं वाटू शकतं की आपण इंग्लिश शिकतोय का मॅथ्स शिकतोय, असं सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतात. पण आपण मॅथ्सच शिकतो आहोत, त्याच्यात थोडं इंग्लिशचा यूज कुठे कुठे येणार आहे. पण मग लिहिताना आपण काय लिहिणार इथे, द अँगल इज ऑफ मेजर 90 degree and the symbolic form is, symbolic form काय येईल, P if and only if Q. इफ अँड ओनली इफचं तुम्हाला माहिती आहे सिम्बॉल कसे, डबल हेडेड एरो. पुढचं बघा, फोर्थ. थर्ड झालेला आहे, सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहिता आहेत सगळेजण. मी असं समजून चालते की तुम्ही नोटबुक मध्ये लिहिता आहात. तुम्हाला जर असं कमिटमेंट पाहिजे असेल ना, की कोणीतरी आपल्याला असं ऑनलाईनला सुद्धा कमिटमेंट पाहिजे, म्हणजे ते काम त्यावेळेला पूर्ण व्हायला पाहिजे, तर फक्त एक गोष्ट करा. ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल ना, माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, कॉलिंगचा पण तोच आहे, व्हॉट्सअपचा पण तोच आहे. तर त्याच्यावर ना तुम्ही फोटो टाका, जेवढं लिहिलं असेल ना तेवढं फोटो टाका. एक कमिटेड राहा. जेव्हा आपण एखादं कमिटेड राहतो ना, की एवढं आपल्याला पाठवायचंय, तर ते वर्क त्या दिवशी बरोबर पूर्णच होतं. म्हणून लक्षात ठेवा. बघा डिसेंबरमध्ये आपली CET आहे पहिली, म्हणजे आपल्याकडे 3 ते 4च महिने आहे. बोर्ड पॅटर्नचं व्यवस्थित करणार तर CETचं आपोआप छानच होणार आहे.
सो टेन्शन न घेता रोजचा रोज कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तुम्ही रोज म्हणाल की मी 10 तास अभ्यास करणार आणि मी एकच दिवस करणार आणि 4 दिवस नाही करणार, तर मग काहीच उपयोग नाही. कन्सिस्टन्सी, रोज थोडं 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 करा, पण रोज करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अँगल इज नीदर अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस. आता तुम्हाला याच्यात काय दिसतंय बघा, नीदर पण आहे. नीदर आहे म्हणजे एक कनेक्टिव्ह आहे, कोणतं? नॉट, निगेट, नकारार्थी आहे ना. नीदर अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस. पहिले पी क्यू लिहून घेऊ. पी अँगल इज अॅक्यूट. बघा स्टेटमेंट जेव्हा आपण लिहितो ना वेगळं करून, त्याच्यात ते नीदर नाही आलं पाहिजे, नाही तर ते सिंपल सेंटेन्स नाही होणार, त्याला कनेक्टिव्ह टच येईल. ठीक आहे, अँगल इज ऑप्ट्यूस. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे बघा. सिम्बॉलिक फॉर्म इज अँगल इज नीदर अॅक्यूट, निगेशन पी, नॉर ऑप्ट्यूस. आता इथे ना एक छोटीशी मजा आहे. खूप जणांना ना नॉर म्हणजे ऑर वाटतं, तर नाही. याचं मराठीत मिनिंग बघा ना काय, की अँगल ऑप्ट्यूस पण नाही, अँड. आपण म्हणताना काय येईल, अँड येईल मध्ये. अँड आपण जेव्हा सेंटेन्स म्हणतो ना तेव्हा अँड येतं, म्हणजे इथे अँड येईल. अँड अँगल इज नॉर आहे ना, म्हणजे नकारार्थी आलेलं आहे, म्हणजे निगेशन क्यू. सो आन्सर इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. असे ना स्टेटमेंट एक्झामला खूप येतात, की जिथे असं थोडंसं त्यांना माहिती असतं की मुलं कुठे चुकतात, की जनरली चूक होण्याची कुठे पॉसिबिलिटी हे त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स येतात. आपण तिथे अलर्ट राहण्याची खूप जास्त गरज आहे. झालं हे सगळ्यांचं. तर या क्वेश्चनचे किती होते? क्वेश्चन नंबर 2 चे 4 आहेत का? एक मिनिट बघून घेते. हा 4 आहेत, अजून 3 आहेत. हा पुढचे बघा क्वेश्चन. नेक्स्ट, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ऍट बी, देन मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इज 90 डिग्री. आता इथे कनेक्टिव्ह कोणतं आहे बघा, इफ आणि देन. इफ देन म्हणजे हे असेल तर ते असेल. ठीक आहे, इफ ट्रायंगल इज राईट अँगल म्हणजे पी काय येईल, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल. क्यू काय येईल, देन मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इज 90 डिग्री. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण काय टाकू शकतो बघा. सिम्बॉलिक फॉर्म इज इफ पी देन क्यू. ठीक आहे, इफ देन. आता एक लक्ष ठेवायचं, सिम्बॉलिक फॉर्म जेव्हा तुम्हाला लिहायला येतो ना तेव्हा तिथे ट्रू फॉल्स लिहिण्याची गरज नाही, काहीही गरज नाही. जेवढं विचारलं ना तेवढंच लिहायचं बोर्ड पॅटर्न मध्ये. उगीच खूप जास्त लिहित बसायचं नाही, किंवा उगीच जास्त काही दाखवण्याची गरज नाही. जे विचारलं ते. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. म्हणजे हे व्हायचं असेल तरच हे होईल, म्हणजे एखादी गोष्ट व्हायची असेल तर ते करावंच लागेल असं. इफ देन त्याच्यात नाही, ते मस्ट, ते केल्याशिवाय ते होणार नाही असं त्याचा अर्थ. पी काय येईल बघा. आता हे थोडं सोपं आहे, एकच कनेक्टिव्ह आहे. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. पी काय येईल, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. ठीक आहे, क्यू काय येईल, शी रन्स फास्ट. आता बघा याच्यामध्ये ना तुम्हाला इफ अँड ओनली इफ पी क्यू दाखवताना त्याच्यात कोणतंच कनेक्टिव्ह नाही आलं पाहिजे. कनेक्टिव्ह आलं की मग ते दोन स्टेटमेंट असतात इथे, त्याच्यामुळे कधीच कनेक्टिव्ह नाही आलं पाहिजे. मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा बघा. सिम्बॉलिक फॉर्म इज पी इफ अँड ओनली इफ क्यू. समजला. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2. तुम्ही रोज थोडं 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 केलं तरी पण छान एक्सरसाइज पूर्ण होणार आहे. ठीक आहे, चला आता पुढचा घेऊ आपण.
पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3, सॉरी एक राहिला 7 बघा. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आता इथे पण बघा, हा इथे पण बघा कोणते आहेत, दोन कनेक्टिव्ह आहे, एक तर नॉट आलं आणि एक बट आलं. तर बटला तुम्ही लक्षात ठेवायचं, बटला तुम्ही काय टाकायचं, बटला अप्रोप्रिएट कनेक्टिव्ह अँडच टाकायचा. एक्स इज नॉट अन इरॅशनल नंबर, पी येईल एक्स इज इरॅशनल नंबर. बघा आताच मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण कनेक्टिव्ह लिहितो ना तेव्हा स्टेटमेंट जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा त्याच्यात कनेक्टिव्ह नाही आलं पाहिजे. स्टेटमेंट हे सिंपल सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. क्यू काय येईल, एक्स इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. नाउ symbolic form is x is irrational number, x is not irrational number but it is square of an integer number. So negation p and q. समजलं. बटला बघा परत एकदा आपण बटला काय टाकणार, अँड. बटचं कायमस्वरूपी तुम्ही काय लक्षात ठेवायचं, अँड. ठीक आहे, इथे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 3 कडे. तर क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, टेक्स्टबुक तुमच्या समोर ठेवा. टेक्स्टबुकचा यूज जास्तीत जास्त झाला पाहिजे. बघा छान टेक्स्टबुकचा जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा सीईटी पण ऑटोमॅटिकली छान येतं. आणि ना एक छान एक शिकण्याचं की आपण नाही खरंच केलंच समाधान आपल्याला खूप मिळतं, की आपण चला आपला जो मार्ग आहे ना तो आपण एकदम छान फॉलो करतो आहोत अभ्यासाचा, हे आपल्याला त्याने रिअलाइज होतं. म्हणून कायम आहे ना टेक्स्टबुक समोर ठेवून, मॅथ्सचं तरी तेच, इव्हन सगळ्या सब्जेक्टचं तुम्हाला तसंच करायचंय. अभ्यास जे आपण स्कूलप्रमाणे करायचो ना बघा, स्कूलला कसं असायचं ना, टीचर सांगायचे की याचे लेसनच्या खालचे क्वेश्चन आन्सर्स लिहून काढा किंवा नोट्स बनवा. सेम तसाच अभ्यास शाळेसारखाच करायचा आहे, तरच आपल्याला पुढे चांगलं म्हणजे एमसीक्यू मध्ये पण स्ट्रॉंग होतो आपण, बोर्ड पॅटर्न मध्ये सुद्धा आपण स्ट्रॉंग होतो. ठीक आहे, चला आता पुढचं घ्या. क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ, इथे मात्र तुम्हाला नुसतं सिम्बॉलिक नाही लिहायचंय, तर ट्रूथ टेबल्सचा यूज करायचा आहे. आता ट्रूथ टेबल्स बघा आपण सगळ्यांचे वेगवेगळे लिहिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचंय, एकच स्वतंत्र ट्रूथ टेबल तयार करा, पण त्याचे सगळे येतील. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो तयार करून दिला. तो असा थोडा एका पेजवर घेऊन ये ना समोर ठेवा आणि मग पटापट एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. कारण नवीन जे आहेत म्हणजे अजून ज्यांचं लॉजिक काही व्यवस्थित प्रिपेअर नाही त्यांच्यासाठी ते खूप युजफुल राहणार आहे. समोर ठेवायचं नाही, पटापट पटापट करायचं. ठीक आहे. 4 आता बघा, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. तर आपण काय करायचंय, याला पहिले पीक्यू मध्ये तर लिहावंच लागेल. पी काय येईल, 4 इज ऑड. हे पण सेक्शन बी 2 मार्काला येतं. पण मग लगेच काय करा, याची ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. ट्रूथ व्हॅल्यू इज, स्टेटमेंट तर ते आहे नो डाऊट, फक्त ट्रूथ व्हॅल्यू काय येईल याची बघा, फॉल्स. का, कारण 4 हा इव्हन नंबर आहे. ठीक आहे, फॉल्स, कारण त्यांनी ऑड दिलेला आहे ना, म्हणजे 4 हा इव्हन आहे. क्यू काय येईल, 1 इज प्राईम. आता 1 हे प्राईम पण नाहीये, कॉम्पोजिट पण नाही. 1 इज निदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आता याचं बघा, ट्रूथ व्हॅल्यू त्याची काय येईल, फॉल्स. पहिले याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेऊ. तुम्ही बघा बोर्ड्सचा पेपर लिहिताना याच सिक्वेन्सने लिहायचं आहे. खूप लिहावं लागतंय वगैरे वगैरे हे प्रश्न डोक्यात येत असतील तर ते काढून टाका. आपल्याला बोर्डाला मार्क 100च हवे आहे, तेव्हा आपला ॲग्रिगेट स्कोअर खूप छान येणार आहे. आणि हा विषय असा आहे ना की याच्यात तुम्हाला 100 मिळू शकतात.
विश्वास ठेवा माझ्यावर की या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 100 मार्क्स मिळू शकतात. आता हे कसं लिहिणार, पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेऊ. काय लिहायचं, 4 इज ऑड और 1 इज प्राइम, दॅट इज P और Q. सॉल्व कसं करणार, P ची व्हॅल्यू टाकून द्या. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज फॉल्स और फॉल्स. आता तुमचा जो ट्रूथ टेबल आहे ना, जो मी देणार आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये, पण त्याच्यामध्ये F बघा, ऑर मध्ये Fच होतो, म्हणजे आन्सर किती मिळेल आपल्याला, F. सो फायनल आन्सर इज F. लक्षात आलं सगळ्यांना, इथपर्यंत कळलंय. आता त्याचा दुसरा क्वेश्चन बघू. हा याच एक लक्ष ठेवायचं तुम्हाला, बोर्डाला मी सांगते त्याच पद्धतीने लिहायचं आहे, याच पद्धतीने लिहायचंय. MCQ ला आपण हवेत एक्झाम्पल सॉल्व्ह केले तरी चालतील, बघून सुद्धा आपल्याला कळतं की याचा आन्सर काय आहे, पण बोर्ड्सला मात्र पॅटर्न प्रमाणेच जायचं. ठीक आहे. सेकंड बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. पहिला स्टेटमेंट येईल 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ट्रूथ व्हॅल्यू याची लगेच लिहून घ्या. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. येस, 8 8 जा 64 आपल्याला माहिती आहे. Q 46 इज अ प्राइम नंबर, तर याचा आन्सर फॉल्स येईल. प्राइम नंबर म्हणजे काय, की ज्याला फक्त त्याच नंबरने डिवाइड होऊ शकतं. पण 46 इव्हन नंबर, याला 2 ने पण डिवाइड होऊ शकतच ना, म्हणजे तो प्राइम तर नाहीच आहे. आणि ट्रूथ व्हॅल्यू येईल त्याची, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म इज, याचा सिम्बॉलिक फॉर्म 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर P अँड Q. मग ट्रू अँड फॉल्स. मग सांगा T अँड F. अँडच्या टेबलमध्ये TF होतो, म्हणजे फायनल आन्सर F. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स. क्लिअर आहे सगळ्यांना. आता जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल ना, की असं कसं होईल, की हे तर ट्रू आहे हे तर फॉल्स आहे, तर ते तसंच आहे. तुम्ही जेव्हा लॉजिक गेट्स जर कोणाचे झाले असतील तर त्याच्यानुसार या व्हॅल्यूज काढलेल्या असतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते तसंच ऍक्सेप्ट करावं लागेल की हे असंच आहे. पुढे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाल ना, तेव्हा त्याचे प्रॅक्टिकल्स तुमचे होतील ना, तर तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी लक्षात येईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. आता याच्यातला पुढचा, 64 इज अ प्राइम नंबर झालं. त्याच्यानंतर थर्ड, 5 is a prime number and 7 divides 94. P घेऊ आपण. 5 is a prime number. ट्रूथ व्हॅल्यू काय येईल याची बघा. येस, ट्रू. 5 प्राइमच आहे ना. ठीक आहे. Q बघा, 7 डिव्हाइड्स 94. ट्रूथ व्हॅल्यू 7 ने 94 ला डिवाइड्स म्हणजे कंप्लीट डिव्हिजन, फ्रॅक्शन मध्ये यायला नको. 7 1 जा जर 7 जरी घेतले, 2 उरले तर 24 7च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. जेव्हा आपलं डिवाइड्स येतं ना, तेव्हा कंप्लीट डिव्हिजन पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा, सिम्बॉलिक फॉर्म इज P अँड Q. ठीक आहे. आता याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची, P च्या जागी T लिहू अँड Q च्या जागी F लिहू. आता अँडच्या टेबल मध्ये T अँड F इज F. सो फायनल आन्सर इज, सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज F. समजलंय सगळ्यांना, एकदम व्यवस्थित कळलेलं आहे. कमेंट सेक्शन मध्ये लिहित चला, म्हणजे मलाही समजेल
की तुमचं कसं कसं चाललंय, समजतंय नाही समजत आहे. चला पुढचं घ्या आता. क्वेश्चन नंबर 4. इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रियल नंबर. हा, आता इथे ना एकच स्टेटमेंट आहे, क्यू नाहीच आहे याच्यामध्ये, फक्त त्यांनी काय दिलेलं आहे, इट इज नॉट ट्रू दॅट. मग पी एकच स्टेटमेंट, मग पी काय येईल बघा, 5 minus 3i इज अ रियल नंबर. मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये आपण डिस्कस केलं होतं की स्टेटमेंट जेव्हा असतं ना त्याच्यात कनेक्टिव्ह नको, नाही तर मग ते कंपाऊंड होतं. सिंपल स्टेटमेंट नाही होत, कंपाऊंड स्टेटमेंट होतं. मग आता पी काय येईल, 5 minus 3i इज अ रियल नंबर. इट इज नॉट ट्रू दॅट. हा, सिम्बॉलिक फॉर्म आता एकच आहे. पहिले याची ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेऊ. आपण जो पॅटर्न ठरवलाय त्याच्याप्रमाणे जाऊ. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज 5 minus 3i इज रियल नंबर. नाही, तो फॉल्स, तो कॉम्प्लेक्स नंबर आहे a प्लस bi फॉर्मॅट मध्ये, म्हणजे तो फॉल्स आला. ठीक आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म पुढे, सिम्बॉलिक फॉर्म इज इट इज नॉट ट्रू दॅट, निगेशन p, मग निगेशन f. ट्रूथ व्हॅल्यू टाकली, निगेशन f होतं t. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. समजलंय सगळ्यांना? आता याच्या पुढचे सेंटेन्स, हा याच्यात किती आहे बघा, अजून 4 आहे, अजून 2 आहे. चला पुढचं घ्या आता. इफ 3 into 5 is 8 then 3 plus 5 is 15. मिनिंग कडे लक्ष नाही द्यायचं, आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणेच करायचं. या चॅप्टर मध्ये पी 3 into 5 is 8. ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स. 5 3 जा 15 होतं, त्यांनी 8 दिलेला आहे. क्यू काय येईल, 3 plus 5 is 15. ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स, कारण 5 plus 3 8 येतं. ठीक आहे. आता बघा हे थोडस खाली करून घेते मी. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, सिम्बॉलिक फॉर्म इज इफ पी देन क्यू, म्हणजे पी देन क्यू. व्हॅल्यू टाकली, पी आहे फॉल्स, देन क्यू आहे फॉल्स. आता एफ देन एफ टी. सो फायनल आन्सर किती येणार आहे आपलं, टी. लिहून घेऊ फायनल आन्सर. असा बोर्डाचा पेपर छान लिहायचा ना की समोरच्याचा काही चान्सच नाही द्यायचा पेपर कट व्हायला, मार्क्स कट व्हायला. आणि त्याची प्रॅक्टिस ना आत्तापासूनच रोज करायची थोडी थोडी. काय होतं, बरेच मुलं ना अगदी फेब्रुवारीमध्ये एक्झाम, तर तसं डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये खूप टेन्शन घ्यायला लागतं. तसं नाही करायचं. रोज जर केलं ना तर शेवटी तुम्हाला बिलकुल टेन्शन नाही येणार. त्याच्यामुळे सवयच तशी लावा स्वतःला एकदम. बघा मी सांगते तुम्हाला, तुम्ही त्याच पद्धतीने रुटीन मध्ये अभ्यास केला ना तर शेवटी खूप करण्याची काहीच गरज येत नाही, गरज राहत नाही, आणि बर्डन पण येत नाही कोणत्या गोष्टीचा. ठीक आहे. सो फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज टी. ठीक आहे. ओके. अभी आता 6th बघा, पी. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज ब्ल्यू. हे पण सोपं आहे, पण ना बोर्डाला पुन्हा तेच सांगते मी, बोर्ड लिहिताना अगदी 2 मार्कांचं आहे, म्हणजे त्याचप्रमाणे लिहायचं, डायरेक्ट आन्सर्स लिहायचे नाहीत. बघा पी मिल्क इज व्हाईट, याची लगेच ट्रूथ व्हॅल्यू लिहून घ्या. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. क्यू काय येईल, स्काय इज ब्ल्यू.
सो ट्रूथ व्हॅल्यू इज अगेन ट्रू. सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म P if and only if Q, that is T if and only if T, आणि T आन्सर येतं T. सो फायनली तुम्ही काय लिहिणार, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. थर्डचं एक राहिले, 24 इज अ कॉम्पोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर. चला तसंच लिहायचं आपल्याला. P लिहा, 24 इज अ कंपोजिट नंबर. Q काय लिहायचं, पहिले ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेऊ. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज 24 कंपोजिट आहे का, हो आहे का, कारण तो प्राइम नाहीये, त्याला 12 ने जातं, 2 ने जातं, 4 ने जातं, डिवाइड होतं ना. सो ट्रूथ व्हॅल्यू इज T. Q काय आहे, 17 इज अ प्राइम नंबर. ट्रूथ व्हॅल्यू इज, तर बघा 17 प्राइम आहे का, तर आहे. 17 दुसऱ्या कोणत्याही टेबल ए मध्ये येत नाही, फक्त 1 ने होऊ शकतं किंवा 17 ने होऊ शकतं. सो ट्रूथ व्हॅल्यू इज T. सिम्बॉलिक फॉर्म P और Q. ठीक आहे, व्हॅल्यू टाकून घेऊ. T और T, आन्सर किती येईल, T. T और T इज T. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज T. झालं. क्लिअर सगळ्यांना, एवढं पर्यंत समजलेलं आहे, येस नो टाका. इथे आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे, एक्सरसाइज 1.1चा. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. समजलं नाही समजलं ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल. तर आता पुढचा जो पार्ट आहे तो आपला पुढच्या क्वेश्चनवर राहणार आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.